Hello friends, in the previous lecture we have seen about the regelation property of the ice, and now in this lecture we will study the anomalous behavior of water. Now in general, when a liquid is heated up to a certain temperature it expands. म्हणजे कोणत्याही लिक्विडला जर आपण हीट केलं तर त्याचं एक्सपान्शन होतं. अँड व्हेन इट इज कूल्ड इट कॉन्ट्रॅक्ट्स, म्हणजे थंड केलं तर कॉन्ट्रॅक्शन होतं. दिस इज द नॉर्मल बिहेवियर. बट वॉटर हाऊएवर शोज अ स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर. वॉटरच्या बाबतीत मात्र थोडा या बिहेवियरमध्ये फरक दिसतो. म्हणजे काय होतं, इफ हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस अप टू 4 डिग्री सेल्सियस इट कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. म्हणजे 0 डिग्री वॉटरला जर आपण हीट दिली तर 4 डिग्रीपर्यंत ते पाणी एक्सपांड व्हायच्याऐवजी हे कॉन्ट्रॅक्ट होतं. अँड ॲट 4 डिग्री सेल्सियस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. 4 डिग्री म्हणजे 0 टू 4 डिग्रीपर्यंत त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम हळूहळू कमी होत जातं. 4 डिग्रीला ते मिनिमम होतं. अँड इफ द वॉटर इज हीटेड फर्दर देन इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आणि मग 4 डिग्रीच्या पुढे आपण आणखी जर वॉटरला हीट केलं तर मात्र ते पुन्हा एक्सपांड व्हायला सुरुवात होते आणि त्याचं व्हॉल्यूम पुन्हा इन्क्रीज होतं. मग आता हे जे बिहेवियर आहे वॉटरचं between the temperature from 0 degree to 4 degree Celsius, it is called as the anomalous behavior of water. म्हणजे जनरली जे पदार्थ गरम केल्यामुळे एक्सपांड होतात आणि थंड केलं तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात. तर पाण्याच्या बाबतीत मात्र आपल्याला 0 टू 4 डिग्रीच्या दरम्यान हे जे बिहेवियर आहे हे वेगळ्या प्रकारे दिसतं आणि म्हणून या पाण्याच्या बिहेवियरला anomalous behavior of water म्हणतात. आणि हे जे ॲनोमलस बिहेवियर आहे हे 0 डिग्री टू 4 डिग्रीच्या दरम्यान आढळतं. आणि म्हणूनच हे जी 4 डिग्रीनंतर मात्र ते नेहमीसारखंच त्याचं बिहेवियर आढळतं. म्हणजे फक्त हा जो स्लॅब आहे ॲनोमलस बिहेवियरचा हा 0 टू 4 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा 4 डिग्रीपासून जर आपण पाणी कूल करायला सुरुवात केली तर ते कॉन्ट्रॅक्ट व्हायच्याऐवजी ते एक्सपांड होतं 0 डिग्रीमध्ये. म्हणजे हे असं उलट प्रकारे. पण हे जे दोन्ही बिहेवियर आहे हे जे आहे हे फक्त 0 डिग्री आणि 4 डिग्रीच्या सेल्सिअसच्या दरम्यानच दिसतं. अँड दिस इज कॉल्ड द ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता हे आणखी डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक ग्राफ दिला आहे. If 1 kg of water is heated from 0 degree and its volume is plotted as a function of temperature, we get the graph as shown in this figure. At 4 degree Celsius, the volume of water is minimum. म्हणजे 4 डिग्रीला तुम्ही पाहताय की हे जे व्हॉल्यूम आहे ते कमी कमी होतपर्यंत 4 डिग्रीला सर्वात कमी त्याचं व्हॉल्यूम आहे आणि त्याला त्याची डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट द 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे व्हॉल्यूम कमीत कमी असल्यामुळे त्याची डेन्सिटी 4 डिग्रीला मॅक्झिमम असते. म्हणजे पहा आता सुरुवातीचं जे वॉटर आहे हे वॉटर त्याचं व्हॉल्यूम आपण जर पाहिलं हळूहळू टेम्परेचर जसं 0पासून 4पर्यंत जात आहे तसं व्हॉल्यूम तुम्हाला या ग्राफमध्ये कमी कमी होताना दिसतो आहे. 4 डिग्रीला तो अगदी कमीत कमी व्हॉल्यूम त्या ठिकाणी आहे आणि मग तिथून पुढे मात्र पुन्हा 5 डिग्री 6 डिग्रीला तुम्ही पाहाल हा जो ग्राफ आहे हा वरवर जाताना दिसतो. म्हणजे सुरुवातीला ते व्हॉल्यूम कमी होतं आहे 4 डिग्रीपर्यंत कमी होतं व्हॉल्यूम पाण्याचं आणि तिथून पुढे पुन्हा ते वाढत वाढत जातं आहे. म्हणजे 4 डिग्रीला व्हॉल्यूम सर्वात कमी आहे आणि त्या ठिकाणी व्हॉल्यूम सर्वात कमी आहे म्हणजे डेन्सिटी 4 डिग्री टेम्परेचरला 4 डिग्री सेल्सिअसला ही जी डेन्सिटी आहे ही सर्वात जास्त आहे. मग तुम्हाला याच्यावर रिकाम्या जागामध्ये हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि मग आता ही जी
ॲनॉमलस बिहेवियर स्टडी करण्यासाठी अजून एक एक्सपेरिमेंट तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. अँड वी कॅन स्टडी दिस ॲनॉमलस बिहेवियर विथ द हेल्प ऑफ होप्स ॲपॅरेटस. आणि हा होप्स ॲपॅरेटस जे आहे ते साधारणतः या पद्धतीने त्याची रचना असते. यामध्ये सेंटरला एक सिलेंड्रिकल कंटेनर असतं आणि त्याला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला 2 थर्मोमीटर अटॅच केलेले असतात. खालच्या बाजूचं ते थर्मोमीटर आहे त्याला T1 म्हणतात. ते T1 डिग्री सेल्सिअस तापमान दाखवतं. आणि वरच्या बाजूचं जे टेम्परेचर आहे ते T2 दुसरं थर्मोमीटर आहे ते T2 डिग्री दाखवतं. आणि त्याच्या मधल्या बाजूला एक कंटेनर लावलेलं असतं त्याच्यामध्ये, की ज्यामध्ये आईस आणि सॉल्ट यांचं एक फ्रीजिंग मिक्सचर त्याच्यामध्ये टाकलेलं दिसतं. आणि अशा पद्धतीने सेंटरला ते एक वेगळं कंटेनर त्याला लावलेलं असतं. आणि मग यावरून याला होपचं ॲपॅरेटस असं म्हणतात. आणि यावरून आपल्याला पाण्याचं जे ॲनॉमलस बिहेवियर आहे ते स्टडी करता येतं. मग याच्यामध्ये नेमकं काय होतं, त्याची जी रीडिंग्ज आहेत त्याची नोंद केल्यानंतर एक ग्राफ त्या ठिकाणी काढला जातो. ग्राफ आपण नंतर पाहू. सुरुवातीला आपण यामध्ये नेमकी कशी प्रोसेस होते ती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मग आता सुरुवातीला काय होतं, द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द मिडल ऑफ द सिलेंडर लोअर्स ड्यू टू द फ्रीजिंग ऑफ द मिक्सचर इन द आउटर बाउल. याच्या आउटर बाउलला सेंटरला जे बाउल ठेवलेलं आहे त्याच्यात फ्रीजिंग मिक्सचर टाकल्यामुळे काय होतं, या सिलेंडरमध्ये जे पाणी भरलेलं आहे त्या ठिकाणी त्या भागाचं तापमान जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. आणि मग हे टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम पण डिक्रीज होतं. कारण हे जे पाण्याचं टेम्परेचर हे नॉर्मल पाण्याचं टेम्परेचर असतं, रूम टेम्परेचर असतं. साधारणतः 20 डिग्री 25 डिग्री या दरम्यान ते टेम्परेचर आहे. पण फ्रीजिंग मिक्सचरमुळे ते टेम्परेचर हळूहळू कमी होतं. आणि ते टेम्परेचर कमी झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम पण डिक्रीज होतं. आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे डेन्सिटी मात्र इन्क्रीज होते. आणि त्यामुळे ते जे पाणी आहे दिस वॉटर विथ हायर डेन्सिटी इट मूव्स डाऊनवर्ड्स. म्हणजे हे जे मधल्या भागातलं पाणी जे आहे त्याची डेन्सिटी वाढल्यामुळे ते पाणी हळूहळू खालच्या बाजूला जातं. आणि म्हणून हे जे लोअर थर्मोमीटर जे आहे T1 थर्मोमीटर आपल्याला टेम्परेचर कमी कमी होताना दिसतं. त्याच्यामध्ये आपल्याला रॅपिड फॉल दिसतो. ते टेम्परेचर कमी होत जातं. आणि ही प्रोसेस केव्हापर्यंत चालू राहते, जोपर्यंत त्या खालच्या थर्मोमीटरचं तापमान 4 डिग्री दाखवत नाही तोपर्यंत. म्हणजे हे जे पाणी थंड होण्याची जी प्रोसेस आहे आणि ते खाली जाण्याची जी प्रोसेस आहे ती 4 डिग्रीपर्यंत कंटिन्यू होते. तोपर्यंत वरच्या बाजूचे जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर अगदी हळूहळू कमी होतं, फार जास्त नाही. पण खालच्या बाजूला असलेल्या पाण्याचं टेम्परेचर मात्र फटाफट कमी होताना दिसतं आणि ते 4 डिग्रीपर्यंत पोहोचतं. मग एकदा का त्याचं टेम्परेचर 4 डिग्री आलं, मग आता मात्र ते टेम्परेचर त्या ठिकाणी ते फिक्स दाखवतं. आणि मग इथे काय होतं आता, की जेव्हा 4 डिग्री टेम्परेचर झाल्यामुळे त्याची जी व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम आता 4 डिग्रीपासून कमी कमी होताना ते व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातं. आणि इन्क्रीज झाल्यामुळे त्याची डेन्सिटी मात्र डिक्रीज होते. आता पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री मधल्या बाजूच्या पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्रीपेक्षा कमी व्हायला सुरुवात झाली की आता मात्र आपल्याला त्याचं ॲनॉमलस बिहेवियर लक्षात येईल, की त्याचं व्हॉल्यूम आता इन्क्रीज होतं आहे. म्हणजे डिक्रीज होण्याच्या ऐवजी व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आहे आणि त्याची जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी डिक्रीज होते. आणि आता नॅचरली डेन्सिटी डिक्रीज झाल्यामुळे काय होतं, की ते जे मधल्या भागातलं पाणी आहे ते हळूहळू वरच्या बाजूला यायला सुरुवात होते. म्हणजे आधी ते पाणी 4 डिग्रीपर्यंत ते पाणी खाली खाली जात होतं,
पण आता 4 डिग्री टेम्परेचर पाण्याचं झाल्यामुळे ते जे पाणी आहे ते आता खाली न जाता ते आता वरती जायला सुरुवात झाली. आणि मग आता इथे आपल्याला या ठिकाणी हे जे थर्मोमीटर T2 आहे त्याच्यामध्ये आपल्याला फॉल दिसायला सुरुवात होते. म्हणजे ते जे पाणी वरती गेल्यामुळे ती water moves upward direction and therefore the temperature of water in this upper part, that is thermometer T2, is therefore decreases rapidly to 4 degree Celsius. म्हणजे आता इथे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे इथे हे जे पाण्याचं तापमान आहे हे कमी होत होत अगदी 0 डिग्रीपर्यंत पोचतं. म्हणजे इथे आता बाकीचं चेंज होत नाही. 4 डिग्री, 3 डिग्री, 2 डिग्री, 0 डिग्रीपर्यंत पोचतं. वरती बर्फाचा एक लेयर्स तयार होतो. आणि मग आपल्याला हे जे दोन्ही थर्मोमीटर आहेत हे दोन्ही थर्मोमीटरमध्ये आपल्याला हे जे टेम्परेचर आहे ते या पद्धतीने लक्षात येतं की T1 डिग्री म्हणजे खालच्या बाजूचं जे टेम्परेचर आहे त्या T1 थर्मोमीटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस आहे. तर वरच्या बाजूचं जे T2 थर्मोमीटर आहे त्यामध्ये जे टेम्परेचर पाण्याचं आहे ते 0 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे खाली 4 डिग्रीचं पाणी आहे आणि वरती 0 डिग्रीचं पाणी आहे. अँड दिस इज कॉल्ड ॲज एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि हे आपल्याला या होपच्या ॲपेरेटच्या साहाय्याने लक्षात येतं. म्हणजे खालच्या पाण्याचं टेम्परेचर आता बदलत नाही. एकदा 4 डिग्रीपर्यंत गेल्यानंतर ते तिथे कॉन्स्टंट राहतं आणि खूप वेळानंतर मग मात्र ते कमी होतं. पण बऱ्याच वेळपर्यंत ते 4 डिग्रीला पूर्ण त्या ठिकाणी फिक्स राहतं टेम्परेचर. आणि वरचं टेम्परेचर वरच्या जे थर्मोमीटर आहे त्या सेंटर बाउलच्या वरच्या बाजूला जे पाणी आहे ते 0 डिग्रीपर्यंत फटाफट पोहोचतं. आता हे जे एक्सप्लेनेशन आहे हे आपल्याला ग्राफच्या साहाय्याने पण पुढच्या पेजवर तुम्हाला ग्राफ दिलेला आहे त्या ग्राफच्या साहाय्याने पण ते दाखवलेले. सी दिस ग्राफ. The temperature are plotted on the y-axis and the time in minute on the x-axis. y-axisला टेम्परेचर घेतलेलं आहे आणि x-axisला टाईम घेतलेला आहे. The graph shows that initially both the temperatures T1 and T2 are identical. आता वरच्या बाजूला इथे 12 डिग्रीला त्या ठिकाणी समजा पाण्याचं टेम्परेचर इनिशियल टेम्परेचर 12 डिग्री होतं पूर्ण त्या सिलेंडरमध्ये असलेल्या पाण्याचं. त्यामुळे 12 डिग्रीला ॲट 0 टाईम दॅट इज 12 डिग्री. म्हणजे सुरुवातीला जे पाण्याचं तापमान आहे पूर्ण याचं ते 12 डिग्रीपर्यंत होतं. त्यानंतर हळूहळू काय होतं की T1 थर्मोमीटर त्या ठिकाणचे जे पाणी आहे त्याच्यामध्ये रॅपिड फॉल आढळून येतो. ॲज द टाईम पासेस द टेम्परेचर T1 ऑफ the water in the lower part of the cylinder decreases fast, while the temperature T2 of the water in the upper part of the cylinder decreases comparatively slowly. म्हणजे खालचा जो कर्व दिसतोय तुम्हाला T1चा हा रॅपिड फॉल होताना दिसतोय टेम्परेचरचं. तर T2चं जे टेम्परेचर आहे ते मात्र हळूहळू कमी होताना दिसतंय. आणि मग once the temperature T1 of the lower part reaches 4 degree it remains almost stable at that temperature. आता 4 डिग्रीला पोचल्यानंतर या ठिकाणी T1 टेम्परेचर जे आहे ते बऱ्याच वेळपर्यंत 4 डिग्रीलाच राहतं. पण त्यानंतर T2 मात्र इट विल स्टार्ट चेंजिंग रॅपिडली. म्हणजे सुरुवातीला T1चं टेम्परेचर कमी होताना दिसतं नंतर मात्र T2चं टेम्परेचर कमी होताना दिसतंय. सिन्स T2 स्टार्ट्स चेंजिंग रॅपिडली इट रेकॉर्ड 0 डिग्री सेल्सिअस फर्स्ट. आता हे T2 जे आहे ते हळूहळू कमी होतं. पहिले ते 0 डिग्रीपर्यंत पोहोचतं. तोपर्यंत T1 मात्र 4 डिग्रीपर्यंतच असेल. हे 0 डिग्रीपर्यंत पोहोचतं आणि त्यानंतर आफ्टर दॅट द लोअर टेम्परेचर T1 रेकॉर्ड 0 डिग्री टेम्परेचर. म्हणजे अशा पद्धतीने हा जो ग्राफ तुम्हाला दिसतोय हा वैशिष्ट्यपूर्ण ग्राफ आहे. म्हणजे T1 जे आहे त्याचं
फॉल रॅपिडली होतं आहे 4 डिग्रीपर्यंत, आणि नंतर मग T2चा टेम्परेचर ऑफ द T2 विल फॉल रॅपिडली. अँड दिस T1 it remains at 4 degree sometimes, and then it slowly reaches to 0 degree. But meanwhile this T2 temperature reaches 0 degree immediately. It will not stop at 4 degree, but it will reaches 0 degree after that. The point of intersection of these two curves shows the temperature of the maximum density. या दोघांचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो आहे 4 डिग्री सेल्सियस, अँड ॲट दॅट टेम्परेचर देर इज द मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ द वॉटर. अँड दिस anomalous behavior of water that is useful in the aquatic animals in the cold region. How? That we'll see first. I hope that you understood this concept of anomalous behavior of water with the help of Hope's apparatus. You will again study this by reading in the book and see both these graphs and study these graphs, its nature, how that curves in these graphs. That's you can study this. Now in regions with cold climate, the aquatic plants can survive even when the atmospheric temperatures goes below 4 degrees, below 0 degrees Celsius. Now see, here the figure it is given. In this figure, there are aquatic fishes, plants below this, under the water, and above that water there will be ice layer. म्हणजे ह्या ज्या फिगरमध्ये खालच्या बाजूला प्राणी वनस्पती आहेत, ॲक्वेटिक आहेत, जलचर आहेत, आणि वरच्या बाजूला मात्र बर्फ तयार झाला आहे. मग या ठिकाणी हे जे पाणी आहे हे पाणी कसं आहे, किंवा वरच्या बाजूला बर्फ राहतो पण खाली मात्र पाणीच का राहतं, तर हे आपल्याला ॲनोमलस बिहेवियर वरून लक्षात येऊ शकतं. म्हणजे समजा आता हा जो खोलगट भाग आहे यामध्ये जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर या कोल्ड रिजनमध्ये हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते, आणि जसजसं टेम्परेचर कमी होतं, म्हणजे जास्त डिग्रीपासून 4 डिग्रीपर्यंत जसं कमी कमी होत जातं तसं ही जी खालचा भाग आहे, खालचं वॉटर आहे, त्याचं टेम्परेचर पण कमी होतं, त्याची डेन्सिटी जास्त असते, आणि म्हणून ते खाली पाणी जमा होतं. आणि मग आता टेम्परेचर 4पर्यंत हे नॉर्मल बिहेवियर होतं, पण 4पेक्षा जर हे टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झालं तर मात्र ते जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे डेन्सिटी पाण्याची डिक्रीज होते, आणि पाण्याची डेन्सिटी डिक्रीज झाली तर ते जे पाणी आहे ते खाली न जाता ते वरच्या बाजूला राहतं, आणि मग त्या ठिकाणी वरच्या बाजूला त्याचं टेम्परेचर 4 डिग्री, मग 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री अँड 0 डिग्री याप्रमाणे टेम्परेचर कमी होत जातं. ते या टेम्परेचरचं पाणी खाली न जाता ते वरतीच राहतं, आणि वरच्या बाजूला 0 डिग्री आलं की त्या ठिकाणी आईस लेअर जमा होते, आणि खाली मात्र त्या आईस लेअरच्या खाली मात्र 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर असतं. आणि मग हे जे ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत ह्या वॉटरमध्ये खाली जिवंत राहतात, व्यवस्थित राहू शकतात, आणि वरच्या बाजूला आईस लेअर जमा होतं. आता आईस हे बॅड कंडक्टर ऑफ हीट असल्यामुळे वरचा जो कोल्ड भाग आहे त्याचा संपर्क, त्याचं जे कोल्डनेस आहे तो या खालपर्यंत जाणवत नाही. म्हणजेच खालच्या बाजूला हे जे ॲक्वेटिक प्लॅन्ट्स ॲनिमल्स आहेत ते व्यवस्थित जगू शकतात, आणि वरच्या बाजूला मात्र त्यांच्यावर आईसचा लेअर असतो. आणि मग या एक्सेप्शनल बिहेवियरमुळेच हे जे ॲक्वेटिक प्लॅन्ट ॲनिमल्स जे आहेत हे या कोल्ड रिजनमध्ये सुद्धा व्यवस्थित ते सर्वाईव्ह करू शकतात, आणि हे निसर्गाचं वैशिष्ट्य आहे.
आता दुसरं आणखी एक एक्झाम्पल याच्यामध्ये विचारलं आहे की इन कोल्ड रिजन्स इन विंटर द पाईप्स फॉर वॉटर सप्लाय ब्रेक अँड इवन रॉक्स क्रॅक. आता कोल्ड रिजनमध्ये हेच ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटरमुळेच काय होतं की विंटर पाईप्समध्ये जे आईस असतो म्हणजे ते पाण्याचं आईसमध्ये कन्व्हर्शन होतं आणि त्याचं वॉल्यूम वाढलेलं असतं आणि वॉल्यूम वाढल्यामुळे हे जे पाईप्स आहेत ते पाईप ब्रेक होतात. त्याचं वॉटर सप्लाय पण त्यामुळे ब्रेक होतो आणि समजा हे जे खडकांच्या भेगा असतात हे जे क्रॅक्स जे आहेत रॉक्समध्ये असलेले यामध्ये पाणी शिरतं त्या भेगांमध्ये आणि मग ते कोल्ड क्लायमेटमध्ये थंड झाल्यानंतर हा जो बर्फ आहे हा बर्फ नॉर्मल याच्यापेक्षा वॉल्यूमपेक्षा तो त्याचा वॉल्यूम वाढतो, पाण्यापेक्षाही बर्फाचा वॉल्यूम वाढतो आणि ते वॉल्यूम वाढल्यामुळे ते जे क्रॅक्स आहेत ते आणखी मोठे मोठे होत जातात आणि मग आपण हे पाहतो की दरडी कोसळणे वगैरे यासारखे घटना नैसर्गिक घटना या होत असतात. मग याचं कारणसुद्धा हे ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे. आणि आपण पाहतो की आपण सरबत वगैरे बनवतो त्यावेळेस हा जो बर्फ पाण्यामध्ये आपण त्या सरबतमध्ये टाकतो तर त्या थंड पाण्यावर तो बर्फ तरंगतो. आता हे इतर पदार्थांच्या बाबतीत आढळणार नाही पण पाण्याच्या बाबतीत मात्र हे आढळतं कारण बर्फ झालेला असतो त्यावेळेस हे जे व्हॉल्यूम आहे त्याचं व्हॉल्यूम हे कमी असल्यामुळे त्याची डेन्सिटी व्हॉल्यूम वाढलेलं असल्यामुळे डेन्सिटी कमी असते त्याची बर्फाची डेन्सिटी पाण्यापेक्षाही आणि म्हणून हा बर्फ पाण्यावर तरंगतो. इतर पदार्थांच्या बाबतीत काय होतं की त्याच पदार्थाचं लिक्विड आणि त्याच पदार्थाचं सॉलिड जर घेतलं तर ते डेन्सिटी वाढल्यामुळे म्हणजे थंड होताना जे थंड झालं लिक्विडमधून सॉलिडमध्ये तर ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे त्याची डेन्सिटी वाढते आणि त्याच पदार्थामध्ये तेच सॉलिड पदार्थ त्याच्याच लिक्विडमध्ये मात्र खाली बुडतं. पण पाण्याच्या बाबतीत मात्र हे नेमकं उलट होतं आणि हे बिकॉज ऑफ दिस ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर तुमच्या लक्षात आलं असेल की ॲनोमलस बिहेवियर हे जे आहे फक्त एवढं लक्षात घ्यायचं की हे ॲनोमलस बिहेवियर 0 डिग्री टू 4 डिग्री याच्या दरम्यानच होतं. म्हणजे 0 डिग्रीपासून 4 डिग्री जाईपर्यंत हे ॲनोमलस बिहेवियर असतं. 4 डिग्रीपासून पुन्हा नॉर्मल होतं पुढे आणि समजा आपण टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी केलं तर तेव्हा आपल्याला हे ॲनोमलस बिहेवियर आढळतं. एरवीच्या टेम्परेचरला पाणी नॉर्मलच बिहेवियर करतं. तर या ॲनोमलस बिहेवियरमुळेच ह्या निसर्गातल्या बऱ्याचशा घटना ज्या आपण आता काही एक्झाम्पल्स पाहिली आहे ती आपल्याला याच्यामध्ये आढळतात. तर आय होप दॅट यू अंडरस्टूड दिस ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. स्टडी दिस अगेन and if any questions then you can ask in the doubt section also. So till then study this. We'll see the next topic in the next lecture.